नमस्कार मित्रांनो, मी ऐश्वर्या अमृतकर तुमचं सर्वांचं या सेशनमध्ये स्वागत करते मित्रांनो. आपण जो सेशन बघणार आहोत, आपण काल काय इनइक्वालिटीचा पहिला पार्ट बघितला. आज आपण जो पार्ट बघणार आहोत इनइक्वालिटीचा दुसरा पार्ट आहे. इनइक्वालिटीमध्ये 3 टाइप आहे मित्रांनो. काल आपण पहिला बघितला, आज आपण दुसरा बघणार आहोत. काल आपण काय ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इज इक्वल टू या 3 सिम्बॉलांची ओळख केली. आज आपल्याला काय बघायचं आहे? ग्रेटर दॅन, इज इक्वल टू, लेस दॅन, इज इक्वल टू आणि इज इक्वल टू. बघा मित्रांनो, तुम्हाला मी एकदम सोपी मेथड सांगणार आहे. कसं लक्षात ठेवायचं? याला काय म्हणतात? ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इज इक्वल टू. हे 3 सिम्बॉल आपण काय काल बघितले. आज आपल्याला काय बघायचंय दुसऱ्या टाइपमध्ये ग्रेटर दॅन, इज इक्वल टू, लेस दॅन, इज इक्वल टू आणि इज इक्वल टू. हे 3 सिम्बॉल बघायचे आहेत. तुम्हाला लक्षात राहण्यासाठी एकदम सोपी ट्रिक सांगते. बघा मित्रांनो, काय करायचं. याला काय म्हणायचं? बिना चप्पलचं म्हणायचं आणि याला काय चप्पलचं म्हणायचं. म्हणजे काय? ही जी लाईन आहे याने काय या ग्रेटर दॅनने चप्पल घातली या ग्रेटर दॅनला खाली लाईन आहे का? नाही. म्हणजे पहिल्या टाइपमध्ये बिना चप्पलचं, दुसऱ्या टाइपमध्ये काय चप्पलचं येणार आहे. म्हणजे आपल्याला चप्पल आणि बिना चप्पलचं दोघं बघायचं आहे. दुसऱ्या टाइपमध्ये. मग बघा जेव्हा बिना चप्पलचं असेल, जेव्हा निष्कर्षामध्ये बिना चप्पलचं विचारलेलं असेल, तर तेव्हा काय जेव्हा निष्कर्षामध्ये बिना चप्पलचं असेल, तेव्हा विधानामध्ये काय एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे आणि जेव्हा चप्पलचं असेल, काय निष्कर्षामध्ये जेव्हा खाली चप्पलचं असेल साइन, खाली चप्पलला काय इज इक्वल टू असेल, ग्रेटर दॅनला काय इज इक्वल टू असेल, तर मग काय मित्रांनो सगळीकडे विधानामध्ये काय सगळीकडे इज इक्वल टू यायला पाहिजे. जसं की एक एक्झाम्पल घेऊया आपण बघा. बी ग्रेटर दॅन इज इक्वल टू ए इज इक्वल टू डी लेस दॅन एफ ग्रेटर दॅन ई लेस दॅन इज इक्वल टू जी. आपण हा क्वेश्चन म्हणजे हे काय विधान समजू आपण. काय मित्रांनो हे विधान समजायचं आहे आणि खाली काय विधानानंतर खाली काय असतो निष्कर्ष असतो. काय असतो खाली निष्कर्ष असतो. बघा खाली काय असा निष्कर्ष असेल बी ग्रेटर दॅन इज इक्वल टू डी. दुसरा असेल ए इज इक्वल लेस दॅन ई. काय ई ए ग्रेटर लेस दॅन ई. विधान निष्कर्ष आपल्याला बघायचं की कोणता निष्कर्ष योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आहे. बघा बी ग्रेटर दॅन इज इक्वल टू डी. बी कडून जाता बी कडून डी कडे जायचं. बघा बी कडून गेट ओपन आहे, ए कडून पण गेट काय ओपन आहे. आपण जाऊ शकतो पण इथे खाली काय इज इक्वल टू आहे म्हणजे इथे पण इज इक्वल टू आहे, इथे पण इज इक्वल टू आहे. म्हणजे पहिला निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. आणि दुसरा बघा काय बी लेस दॅन इज इक्वल टू ई. काय बी लेस दॅन इज इक्वल टू ई. बघा आपल्याला काय ई कडून ए कडे जायचंय. ई कडून बघा जाण्यासाठी इकडनं जागा आहे का? इकडनं गेट काय आहे? बंद आहे. ए कुठे इकडे. आपल्याला ई कडून गेट बंद तर आपण पुढे जाऊ शकतो का? नाही. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय मित्रांनो अयोग्य आहे. समजला? ग्रेटर दॅन ले आणि ग्रेटर दॅन इज इक्वल टू. परत एकदा सांगते बघा मित्रांनो. ग्रेटर दॅन, लेस दॅन, इज इक्वल टू, ग्रेटर दॅन, इज इक्वल टू, लेस दॅन, इज इक्वल टू आणि काय आहे हे? इज इक्वल टू आहे. तुम्हाला मी एक लिहून देते बेसिक. बघा जेव्हा बिना चप्पलचं असेल काय हे याला काय म्हणायचं बिना चप्पलचं. जेव्हा बिना चप्पलचं असेल तर तेव्हा काय येईल मित्रांनो एक तरी विधानामध्ये एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. विधानामध्ये एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. हे कशाचं आहे? बिना चप्पलचं आहे आणि जेव्हा चप्पलचं असेल तेव्हा काय सगळीकडे चप्पल यायला पाहिजे. काय हे बिना चप्पलचं आहे. बिना चप्पलमध्ये कोणते साइन आहे? ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इज इक्वल टू. तसंच चप्पलचं
जेव्हा चप्पल असेल, तेव्हा काय सगळीकडे चप्पल यायला पाहिजे विधानामध्ये. सगळीकडे चप्पल यायला पाहिजे. समजलं मित्रांनो? बिना चप्पलचं आणि चप्पलचं. परत एकदा सांगते, बिना चप्पलचं असतं तेव्हा काय विधानामध्ये एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे आणि जेव्हा चप्पल असतं तेव्हा सगळीकडे काय चप्पल यायला पाहिजे मित्रांनो. याच टाइपने आपल्याला काय क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. बघा, तर आपला पहिला क्वेश्चन काय आहे? बघा, निष्कर्षमध्ये काय सांगितलंय? ई ग्रेटर दॅन बी. कोणाकडून गेट ओपन आहे? ई कडून बी कडे जायचं का बी कडून ए कडे जायचंय? ई कडून बी कडे जायचं का बी कडून ए कडे जायचंय? गेट कोणाकडून ओपन दिसतोय? ई कडून. आपल्याला ई कडून बी कडे जायचंय. काय? ई कडून बी कडे. बघा, जाता येते का? ई इकडे, बी इकडे. ई कडून डी कडे, डी कडून सी कडे, सी कडून बी कडे. गेट काय आहे? ओपन आहे. जाता येतंय, पण ते काय खाली बिना चप्पलचं आहे. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय सांगितलंय? एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. बघा, इथे चप्पल आहे, इथे चप्पल आहे. हे काय बिना चप्पलचं आहे. हे काय आहे? बिना चप्पलचं आहे. म्हणजे हे पहिला निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. समजलं? नंतर दुसरा निष्कर्ष बघा. ए लेस दॅन इज इक्वल टू सी. याला काय मित्रांनो खाली चप्पल आहे. जेव्हा चप्पल असेल तेव्हा सगळीकडे काय यायला पाहिजे विधानामध्ये? चप्पल यायला पाहिजे. गेट कोणाकडून ओपन आहे? ए कडून सी कडे जायचं का सी कडून ए कडे जायचंय? गेट कोणाकडून ओपन दिसतोय? सी कडून. आपल्याला सी कडून ए कडे जायचंय. जाता येतंय का बघा बरं? सी कडून बी कडे, बी कडून ए कडे. जाता येते, पण खाली काय आहे? चप्पल. इथे पण चप्पल आहे, इथे पण चप्पल आहे. म्हणजे हा पर्याय काय आहे? योग्य आहे. काय दुसराही पर्याय निष्कर्ष योग्य आहे. मग पर्यायामध्ये काय सांगणार? दोन्हीही निष्कर्ष काय आहे? योग्य आहे. बघा, सर्व योग्य आहे. पर्याय क्रमांक 3 मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा, नेक्स्ट क्वेश्चन. काय सांगितलंय निष्कर्षमध्ये? येस ग्रेटर दॅन टी. कोणाकडून गेट ओपन दिसून म्हणून आपल्याला येस कडून टी कडे जायचंय का टी कडून येस कडे जायचंय? सांगा बरं. कोणाकडून गेट ओपन दिसतोय? येस कडून. आपल्याला येस कडून टी कडे जायचंय. काय? येस कडून टी कडे. चेक करा बरं विधानामध्ये येस कडून टी कडे जाता येतंय का? बघा, येस कडून व्ही कडे, व्ही कडून यू कडे, यू कडून टी कडे. जाता येतंय. आधी काय मित्रांनो चेक करून घ्यायचं जाता येतंय का आणि नंतर बघायचं चप्पल बिना चप्पलचं जे असेल साईन ते काय नंतर बघायचं. त्याच्या आधी काय चेक करायचं? जाता येतंय का ते चेक करून घ्यायचं आणि नंतर ते बघायचं. बघा, जाता येतंय आणि ते काय बिना चप्पलचं आहे. बिना चप्पलचं आहे तेव्हा काय इथे बिना चप्पलचं एक तरी येतंय. म्हणजे हा निष्कर्ष काय मित्रांनो योग्य आहे. समजलं? जायचं दुसऱ्या निष्कर्षाकडे. बघा, दुसरा निष्कर्ष काय? व्ही ग्रेटर दॅन इज इक्वल टू क्यू. त्याने काय घातली त्या साईडने? चप्पल घातली. त्या ग्रेटर दॅनने काय घातली मित्रांनो? चप्पल घातली. आणि कोणाकडून कुणाकडे जायचंय? व्ही कडून क्यू कडे का क्यू कडून व्ही कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? व्ही कडून. आपल्याला व्ही कडून क्यू कडे जायचंय. बघा, व्ही इकडे, क्यू तिकडे. व्ही कडून जातानाच गेट काय आहे? बंद आहे. पुढे जाऊ शकतो का आपण? व्ही कडून जर गेट बंद आहे, तर आपण पुढे जाऊ शकतो का? नाही. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय इथे अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष? अयोग्य आहे. मग पर्यायामध्ये काय सांगणार? फक्त एक काय योग्य आहे. फक्त एक काय आहे? योग्य आहे मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. तुम्हाला काय मी एकदम बेसिक पासून सांगते म्हणून सेशन काय आवर्जून बघा आणि सगळ्यांना मित्र-मैत्रिणींना पण काय मित्रांनो ही लिंक शेअर करा. त्यांना पण काय या सरळ सेवेची किंवा कोणत्याही एक्झामची तयारी करत असतील, त्यांना पण काय मित्रांनो या सेशनचा नक्कीच फायदा होणार आहे. तुम्हाला काय एकदम बेसिक पासून काय आणि एकदम ट्रिक प्रमाणे शिकवते मित्रांनो. हं. आणि एकदम सोप्या-सोप्या भाषेमध्ये एकदम सोपी ट्रिक प्रमाणे ते तुम्हाला लक्षात राहील असा पद्धतीने मी तुम्हाला शिकवते. बघा, निष्कर्षमध्ये काय सांगितलंय? क्यू ग्रेटर दॅन इज इक्वल टू टी. कोणाकडून कुणाकडे जायचंय आपल्याला? क्यू कडून टी कडे. गेट कोणाकडून ओपन दिसतोय? क्यू कडून. टी कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला क्यू कडून टी कडे जायचंय आणि खाली काय आहे? चप्पल आहे. त्या साइडने काय घातली? चप्पल. जेव्हा चप्पल असेल तेव्हा काय?
सगळीकडे चप्पल यायला पाहिजे. बघा क्यू कुठे इकडे, टी कुठे इकडे. बघा क्यू कडून डब्ल्यू कडे, डब्ल्यू कडून ई कडे, ई कडून आर कडे. पण आर कडून गेट काय आहे? बंद आहे. आर कडून गेट काय आहे? बंद आहे. आपण पुढे जाऊ शकतो का मित्रांनो? नाही. म्हणजे हा निष्कर्ष काय झाला? अयोग्य झाला. काय तो निष्कर्ष? अयोग्य झाला. नंतर पुढे बघा काय निष्कर्ष? आर लेस दॅन इज इक्वल टू आय. कोणाकडून कुणाकडे जायचंय? आर कडून आय कडे का आय कडून आर कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? आय कडून. आपल्याला आय कडून आर कडे जायचंय. काय? आय कडून आर कडे. जाता येते का बघा? आय कुठे इकडे, आय कुठे इकडे आणि झाले काय? चप्पल घातली. बघा आय कडून यू कडे, यू कडून वाय कडे, वाय कडून टी कडे, टी कडून आर कडे. जाता येतंय. पण त्या साईडने काय घातली? चप्पल. इथे चप्पल आहे, इथे चप्पल आहे. इथे चप्पल आहे का मित्रांनो? इथे आहे का चप्पल? नाही. म्हणजे तोही निष्कर्ष काय येणार आहे मित्रांनो? अयोग्य येणार आहे. काय तोही निष्कर्ष अयोग्य आहे. जाता येतंय, पण तिथे चप्पल आहे का? नाही. म्हणून तो निष्कर्ष अयोग्य आलेला आहे. मग इथे काय सांगणार? सर्व काय आहेत? अयोग्य आहेत. दोन्हीही पर्याय काय आलेले ते अयोग्य आलेले आहेत. समजलं? जायचं पुढे. बघा निष्कर्षमध्ये काय सांगितलंय? ए ग्रेटर दॅन इज इक्वल टू झेड. कोणाकडून गेट ओपन दिसतोय मित्रांनो? झेड कडून ए कडे जायचं का ए कडून झेड कडे जायचं? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? ए कडून. ए कडून झेड कडे जायचंय. जाता येते का बघा? ए कडून झेड कडे, ए कडून यम कडे, यम कडून आर कडे, आर कडून एफ कडे, एफ कडून झेड कडे. जाता येते. गेट काय? ओपन आहे. आता काय बघायचंय आपल्याला? खाली त्या साईडने काय घातलीये? चप्पल घातलीये. काय घातली त्या साईडने? चप्पल घातली. बघा इथे चप्पल दिसते का? नाही. इथे दिसते का? नाही. एका ठिकाणी जर सगळीकडे काय पाहिजे? चप्पल पाहिजे. पण हाय का चप्पल सगळीकडे? नाही. म्हणजे हा निष्कर्ष काय येणार आहे? अयोग्य येणार आहे. पहिला निष्कर्ष काय मित्रांनो आपला? अयोग्य आहे. दुसरं काय बघा? झेड लेस दॅन व्ही. कोणाकडून कुणाकडे जायचंय? व्ही कडून झेड कडे का झेड कडून व्ही कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? व्ही कडून. झेड कडून गेट काय? क्लोज आहे. मग झेड कडून जर गेट क्लोज असेल आपण पुढे जाऊ शकतो का? नाही. आपल्याला व्ही कडून झेड कडे जायचंय. बघा जाता येतंय का? व्ही कडून सी कडे, सी कडून एक्स कडे, एक्स कडून झेड कडे जाता येतंय. आणि ते काय आहे? बिना चप्पलचं आहे. ते काय आहे? बिना चप्पलचं आहे. मग एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. पण सगळीकडे काय मित्रांनो? बिना चप्पलचं आहे. कमीत कमी एक तरी यायला पाहिजे. सगळे बी असले तरी बिना चप्पलचं तरी चालेल. पण कमीत कमी काय मित्रांनो? एक तरी बिना चप्पलचं पाहिजे. म्हणजे हा निष्कर्ष काय मित्रांनो? योग्य आहे. दुसरा निष्कर्ष काय आलेला आहे आपला? योग्य आलेला आहे. पर्याय काही नाही तिथे. फक्त 2 काय आहे? योग्य आहे. फक्त 2 काय मित्रांनो? योग्य आहे. समजलं? जायचं पुढे. बघा काय सांगितलंय निष्कर्षमध्ये? डी ग्रेटर दॅन डब्ल्यू. कोणाकडून गेट ओपन दिसतोय? डब्ल्यू कडून डी कडे जायचं का डी कडून डब्ल्यू कडे जायचं मित्रांनो? गेट कोणाकडून ओपन दिसतोय? डी कडून. डब्ल्यू कडून गेट काय? क्लोज आहे. आपल्याला डी कडून डब्ल्यू कडे जायचंय. काय? डी कडून डब्ल्यू कडे जाता येते का बघा? डी कडून जाण्यासाठी गेट काय आहे? बंद आहे. गेट काय मित्रांनो? बंद आहे. आपण पुढे जाऊ शकतो का? नाही. म्हणजे पहिला निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. काय पहिला निष्कर्ष? अयोग्य. दुसरा आहे जी ग्रेटर दॅन एल. कोणाकडून गेट ओपन दिसतोय? आपण एल कडून जी कडे जाऊ का जी कडून एल कडे जाऊ? सांगा बरं कोणाकडून गेट ओपन दिसतोय? जी कडून. जी कडून आपल्याला एल कडे जायचंय. जाता येतंय का बघा? जी कडून ई कडे, ई कडून एल कडे जाता येतंय. गेट काय आहे? ओपन आहे. पण तिथं काय सांगितलं मित्रांनो एक तरी ते काय बिना चप्पलचं आहे. काय ते? बिना चप्पलचं आहे. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा एकतरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. पण तिथं सगळीकडे काय चप्पल आहे. म्हणून तो निष्कर्ष काय येणार आहे? अयोग्य येणार आहे. एक तरी काय? बिना चप्पलचं यायला पाहिजे. पण तिथे आहे का बिना चप्पलचं? नाही. म्हणून काय? तो निष्कर्ष अयोग्य झाला. इथे काय येणार आहे? सर्व काय आहेत? अयोग्य आहेत. दोन्हीही पर्याय काय आले मित्रांनो इथे? अयोग्य आलेले आहेत. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे?
सी ग्रेटर दॅन बी. कोणाकडून कुणाकडे जायचंय? सी कडून बी कडे का बी कडून सी कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? सी कडून. बी कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला सी कडून बी कडे जायचंय. बघा. आणि ते काय आहे? बिना चप्पलचं आहे. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय? एक तरी बिना चप्पलचं विधानामध्ये यायला पाहिजे. बघा. सी कडून बी कडे, सी कडून एच कडे, एच कडून ओ कडे, ओ कडून बी कडे जाता येतंय. पण तिथं बिना चप्पलचं दिसतंय का त्या विधानामध्ये सी कडून बी कडे जाताना? नाही. म्हणजे तोही निष्कर्ष काय मित्रांनो आपला अयोग्य आहे. काय तो निष्कर्ष आपला अयोग्य आहे. नंतर बघा दुसरा काय निष्कर्ष? पी ग्रेटर दॅन ओ. कोणाकडून कुणाकडे जायचंय? पी कडून ओ कडे का ओ कडून पी कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय आपल्याला? पी कडून. ओ कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला पी कडून ओ कडे जायचंय. जाता येते का बघा बरं? पी कुठे? इकडे. इकडे काय ओ. पी कडून सी कडे, सी कडून एच कडे, एच कडून ओ कडे. सॉरी, पी कडूनच गेट काय मित्रांनो इथे बंद आहे. पी कडून गेट काय आहे? बंद आहे. आपण जाऊ शकतो का पी कडून सी कडे? नाही. म्हणजे तोही निष्कर्ष काय मित्रांनो अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्षही अयोग्य आहे. इथे काय येणार आहे? दोन्ही पर्याय अयोग्य आहे किंवा सर्व काय अयोग्य आहे. काय इथे सर्व काय आहे अयोग्य आहे. समजलं? जायचं पुढे. एकदम सोप्या पद्धतीने करून शिकवते मित्रांनो. म्हणून सेशनला काय जास्तीत जास्त लाईक झालेच पाहिजे. नंतर निष्कर्ष बघा काय सांगितलंय? सी लेस दॅन क्यू. कोणाकडून कुणाकडे जायचंय? सी कडून क्यू कडे का क्यू कडून सी कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? सांगा बरं. कोणाकडून गेट ओपन आहे? सी क्यू कडून. सी कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला क्यू कडून सी कडे जायचंय. जाता येते का बघा बरं? क्यू कडून सी कडे, क्यू कडून एन कडे, एन कडून एस कडे. पण एस कडून पुढे जाण्यासाठी गेट काय मित्रांनो? बंद आहे. काय गेट? बंद आहे. आपण पुढे जाऊ शकतो का? नाही. म्हणजे हा निष्कर्ष काय मित्रांनो आपला अयोग्य आहे. काय तो निष्कर्ष अयोग्य आहे. नंतर पुढचा बघा काय? एन ग्रेटर दॅन इज इक्वल टू एक्स. कोणाकडून कुणाकडे जायचंय? एक्स कडून एन कडे का एन कडून एक्स कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? एन कडून. एक्स कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला एन कडून एक्स कडे जायचंय. जाता येतंय का बघा बरं? एन कडून यस कडे. पण यस कडून जाण्यासाठी गेट काय आहे? बंद आहे. म्हणजे हाही निष्कर्ष काय आलेला आहे इथे मित्रांनो? अयोग्य आलेला आहे. सर्व निष्कर्ष काय इथे अयोग्य आहेत. पर्याय क्रमांक पर्यायामध्ये काय तिसरा ऑप्शन आपण सिलेक्ट केला आहे. काय सर्व अयोग्य आहेत. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? आय ग्रेटर दॅन इज इक्वल टू ओ. काय? आय ग्रेटर दॅन इज इक्वल टू ओ. कोणाकडून कुणाकडे जायचंय? ओ कडून आय कडे का आय कडून ओ कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय आपल्याला? आय कडून. आपल्याला आय कडून ओ कडे जायचंय मित्रांनो. आणि खाली काय आहे? चप्पल आहे. जेव्हा चप्पल असेल तेव्हा सगळीकडे काय यायला पाहिजे? चप्पल यायला पाहिजे. बघा आय कडून ओ कडे जाता येतंय का? बघा आय इकडे आहे, ओ इकडे आहे. आय कडून व्ही कडे, व्ही कडून ए कडे, ए कडून डब्ल्यू कडे, डब्ल्यू कडून ई कडे, ई कडून ओ कडे. जाता येतंय. पण तिथे काय मित्रांनो सगळीकडे चप्पल आहे. काय सगळीकडे चप्पल आहे. मग येईल का तो? बघा इथे चप्पल आहे, इथे चप्पल आहे. इथे एक तरी बिना चप्पलचं आहे, इथे चप्पल आहे. एक तरी बिना चप्पलचं नको पाहिजे. इथे जर खाली इज इक्वल टू राहिला असता, तर हा पर्याय निष्कर्ष काय आला असता? योग्य आला असता. मग तिथे खाली चप्पल आहे का? नाही. मग पर्याय काय येईल आपला? निष्कर्ष अयोग्य येईल. जेव्हा चप्पल असेल तेव्हा विधानामध्ये काय? सगळीकडे चप्पल यायला पाहिजे. आहे का सगळीकडे चप्पल? नाही. सगळीकडे आहे पण एकाच ठिकाणी चप्पल नाहीये. म्हणून तो निष्कर्ष काय झालेला आहे आपला? अयोग्य झालेला आहे. नंतर पुढचं बघा एन ग्रेटर दॅन एल. कोणाकडून कुणाकडे जायचंय? एन कडून एल कडे का एल कडून एन कडे? गेट कोणाकडून ओपन दिसतोय? एन कडून. एल कडून गेट काय क्लोज आहे. आणि काय मित्रांनो खाली काय बिना चप्पलचं आहे. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय विधानामध्ये एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. बघा एन कडून यल कडे, एन कडून वाय कडून यल कडे जाता येतंय. आणि ते काय साईन बिना चप्पलचं आहे.
इथे बघा एक तरी बिना चप्पलचं येतंय. म्हणजे दुसरा निष्कर्ष काय आहे आपला? योग्य आहे. पर्यायामध्ये काय सांगणार? फक्त 2 काय मित्रांनो? योग्य आहे. विधान असतं, खाली निष्कर्ष असतो, खाली पर्याय असतो. निष्कर्षमध्ये काय? विधानामध्ये बघायचंय की कोणता निष्कर्ष आपला योग्य आहे आणि कोणता निष्कर्ष अयोग्य आहे. आणि जो निष्कर्ष योग्य असेल ते काय पर्यायामध्ये आपल्याला सांगायचंय मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? सी ग्रेटर दॅन एफ. काय आहे? सी ग्रेटर दॅन एफ. कोणाकडून कुणाकडे जायचंय? एफ कडून सी कडे का सी कडून एफ कडे? सांगा बरं. कोणाकडून गेट ओपन दिसतोय? सी कडून. एफ कडून गेट काय आहे? क्लोज आहे. आपल्याला सी कडून एफ कडे जायचंय. जाता येते का बघा? सी कडून यू कडे, यू कडून एफ कडे जाता येते. ते काय बिना चप्पलचं आहे. ते काय साईन? बिना चप्पलचं. इथं बघा बिना चप्पलचं आहे म्हणजे हा निष्कर्ष काय आपला? योग्य आहे. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? जे ग्रेटर दॅन जी. जी कडून झे कडे जायचं का झे कडून जी कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? झे कडून. जी कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला झे कडून जी कडे जायचंय. काय? झे कडून जी कडे. बघा झे कडून डब्ल्यू कडे, डब्ल्यू कडून ए कडे, ए कडून बी कडे. पण बी कडून जाताना गेट काय आहे? बंद आहे. काय आपण खूप खूप प्रयत्न पुढेपर्यंत आलो, खूप प्रयत्न केले. पण शेवटच्या स्टेपला काय गेट बंद होता. म्हणून तो निष्कर्ष काय आलेला आहे आपला? अयोग्य आलेला आहे. काय दुसरा निष्कर्ष आपला योग्य अयोग्य आहे. इथं काय सांगणार? फक्त एक काय मित्रांनो? योग्य आहे. फक्त एक काय आहे? योग्य आहे पर्यायामध्ये. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? निष्कर्षमध्ये काय सांगितलंय? यम ग्रेटर दॅन जी. कोणाकडून कुणाकडे जायचंय? यम कडून जी कडे का जी कडून यम कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? यम कडून. आपल्याला यम कडून जी कडे जायचंय. काय? यम कडून जी कडे. जाता येते का बघा बरं? यम कडून डब्ल्यू कडे, डब्ल्यू कडून जी कडे. ते काय बिना चप्पलचं आहे. मग जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. इथे आहे बघा एक तरी बिना चप्पलचं म्हणजे हा पर्याय काय निष्कर्ष योग्य आहे. काय तो निष्कर्ष योग्य आहे. नंतर पुढचं बघा काय डब्ल्यू ग्रेटर दॅन ए. कोणाकडून कुणाकडे जायचंय? डब्ल्यू कडून ए कडे. गेट कोणाकडून ओपन आहे? डब्ल्यू कडून. आपल्याला डब्ल्यू कडून ए कडे जायचंय बघा. डब्ल्यू कडून यम कडे, यम कडून यस कडे, यस कडून ए कडे जाता येतंय. आणि ते काय बिना चप्पलचं. एक तरी बिना चप्पलचं विधानामध्ये आहे. म्हणजे हा निष्कर्ष पण काय झालेला आहे आपला? योग्य झालेला आहे. नंतर पुढचं बघा काय ए ग्रेटर दॅन यम. कोणाकडून कुणाकडे जायचंय? यम कडून ए कडे का ए कडून यम कडे? कोणाकडून? ए कडून यम कडे. जाता येतंय का बघा? ए कडून यम कडे जायचंय. ए कडून जाताना गेट काय आहे? बंद आहे. पहिल्या त्याच्यात आपण काय झालो? सक्सेस झालो नाही. पहिल्या ह्याच्यात आपण काय झालो? फेल झालो. मग तसं तिथे काय पहिल्या स्टेपमध्ये गेट काय बंद आहे. म्हणजे हा निष्कर्ष काय इथे अयोग्य आहे. कोणता निष्कर्ष योग्य आहे? पहिला आणि दुसरा निष्कर्ष योग्य आहे. बघा फर्स्ट अँड सेकंड काय योग्य आहे. पर्याय क्रमांक 2. समजलं? जायचं पुढे मित्रांनो. कसं वाटतंय आजचं सेशन नक्की सांगा. एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला करून शिकवते आहे. निष्कर्ष बघा यस ग्रेटर दॅन ए. कोणाकडून कुणाकडे जायचंय? यस कडून ए कडे का ए कडून यस कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? यस कडून. आपल्याला यस कडून ए कडे जायचंय. जाता येतंय का बघा बरं यस कडून ए कडे. यस कडून ओ कडे. ओ कडून जाताना गेट काय आहे? बंद आहे. म्हणजे हा निष्कर्ष काय येणार आहे मित्रांनो आपल्याला अयोग्य आहे. एकदम सोपा टॉपिक आहे मित्रांनो. फक्त काय आहे कोणाकडून गेट ओपन ते चेक करायचं आहे आणि खाली जर इज इक्वल टू आपण इज इक्वल टू ला काय मानलेलं आहे? चप्पल. काय चप्पल मानली? की आपल्याला एकदम सोप्या पद्धतीने लक्षात राहण्यासाठी मी चप्पल मानलेली आहे. एक चप्पलचं आणि एक काय बिना चप्पलचं. जेव्हा चप्पल असेल तेव्हा विधानामध्ये काय सगळीकडे चप्पल यायला पाहिजे. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एक तरी बिना चप्पल यायला पाहिजे मित्रांनो. समजलं? मी तुम्हाला काय एकदम सोप्या पद्धतीने करून शिकवते आणि कमीत कमी वेळेत कसा क्वेश्चन सॉल्व्ह होईल त्या ट्रिक तुम्हाला मी
सांगते मित्रांनो. तुम्ही काय करायचंय, एका नोटबुकवरती ते ट्रिक लिहून घ्यायचा. म्हणजे काय, तुम्ही जर विसरले तर तुम्हाला तिथे क्वेशन काय, ते ट्रिक काय तुम्हाला बघता येतील आणि काय पेपरला जाताना काही गोंधळणार नाही. तर ट्रिक जर बघितलं तर आपला क्वेशन काय कमीत कमी वेळेत क्वेशन सॉल्व्ह होणार आहे. समजलं. दुसरं आहे ओ लेस दॅन आय. कोणाकडून गेट ओपन आहे? आय कडून. आपल्याला आय कडून ओ कडे जायचंय. जाता येतंय का बघा बरं? आय कडून इकडे आहे, ओ इकडे आहे. पण आय कडून जाताना पहिल्या त्याच्यात गेट काय आहे? बंद आहे. म्हणजे दुसराही निष्कर्ष काय मित्रांनो? अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष पण अयोग्य आहे. नंतर बघा तिसरं काय आहे? ओ लेस दॅन इज इक्वल टू एच. याने काय घातली? चप्पल घातली. त्या साइडने काय घातली? चप्पल. जेव्हा चप्पल असेल तेव्हा काय मित्रांनो? सगळीकडे चप्पल यायला पाहिजे. मग आपल्याला एच कडून ओ कडे जायचंय. बघा एच कडून आय कडे, आय कडून गेट काय आहे? बंद आहे. म्हणजे तिसराही निष्कर्ष काय इथे अयोग्य आहे. काय तिसराही निष्कर्ष अयोग्य आहे. म्हणजे तिन्ही निष्कर्ष अयोग्य आले म्हणजे ते काय सांगणार आपण पर्यायामध्ये सर्व निष्कर्ष काय आहेत? अयोग्य आहेत. काय सर्व निष्कर्ष अयोग्य आहेत. जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? डी ग्रेटर दॅन डब्ल्यू. कोणाकडून कुणाकडे जायचंय? डी कडून डब्ल्यू कडे का डब्ल्यू कडून डी कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? डी कडून. डब्ल्यू कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला डी कडून डब्ल्यू कडे जायचंय. जाता येते का बघा? डी कडून जाताना गेट काय मित्रांनो? बंद आहे. पुढे जाऊ शकतो का आपण? नाही. म्हणजे हाही निष्कर्ष काय मित्रांनो इथे अयोग्य आहे. पहिलाच निष्कर्ष काय आला आपला इथे? अयोग्य आला. दुसरा आहे जी लेस दॅन एल. कोणाकडून कुणाकडे जायचंय? जी कडून एल कडे का एल कडून जी कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? एल कडून. आपल्याला एल कडून जी कडे जायचंय. जाता येते का बघा? एल कडून ई कडे, ई कडून जी कडे जाता येतंय. पण ते काय मित्रांनो बिना चप्पलचं आहे. काय ते? बिना चप्पलचं. पण ते एखादं आहे एक तरी आहे का बिना चप्पलचं? नाही. कमीत कमी एक तरी बिना चप्पलचं यायला पाहिजे. तर काय सगळीकडे चप्पल आहे. म्हणजे तो निष्कर्ष काय मित्रांनो आपला अयोग्य आहे. दुसराही निष्कर्ष काय आहे? अयोग्य आहे. इथे काय सांगणार? सर्व काय अयोग्य आहेत. पर्याय क्रमांक 3. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय? एन ग्रेटर दॅन इज इक्वल टू एक्स. काय? एन ग्रेटर दॅन इज इक्वल टू एक्स. कोणाकडून कुणाकडे जायचंय? एन कडून एक्स कडे का एक्स कडून एन कडे? गेट कोणाकडून ओपन दिसतोय? एन कडून. आपल्याला एन कडून एक्स कडे जायचंय. जाता येतंय का बघा? एन कडून येस कडे, पण येस कडून जाण्यासाठी गेट काय आहे? बंद आहे. म्हणजे हा निष्कर्ष काय मित्रांनो? पहिला अयोग्य आहे. नंतर दुसरं बघा सी लेस दॅन क्यू. कोणाकडून कुणाकडे जायचंय? सी कडून क्यू कडे का क्यू कडून सी कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? क्यू कडून. सी कडून गेट काय? क्लोज आहे. आपल्याला क्यू कडून सी कडे जायचंय. जाता येते का बघा? क्यू कडून एन कडे, एन कडून एस कडे, पण एस कडून जाताना गेट काय? बंद आहे. म्हणजे दुसराही निष्कर्ष काय इथे अयोग्य आहे. मग इथे काय येणार आहे? सर्व काय आहेत? अयोग्य आहेत. काय आहेत? सर्व अयोग्य आहेत. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? यस लेस दॅन इज इक्वल टू य. त्या साईनने काय घातलीये? चप्पल घातलीये. काय घातली त्या साईनने? चप्पल. आणि कोणाकडून कुणाकडे जायचंय? यप कडून यस कडे. काय? यप कडून यस कडे जाता येतंय का बघा बरं? यप कडून यस कडे. यप कडून आर कडे, आर कडून जी कडे, जी कडून ए कडे, ए कडून यस कडे जाता येतंय. आधी काय जाता येते का ते चेक करायचं आणि काय नंतर चप्पल बिना चप्पलचं चेक करायचं. त्याने काय घातले? चप्पल घातली. इथे चप्पल आहे. इथे आहे का चप्पल? नाही. म्हणजे हा निष्कर्ष काय येणार आहे मित्रांनो आपला? अयोग्य येणार आहे. काय तो निष्कर्ष आपला? अयोग्य आहे. नंतर पुढचं बघा काय आहे? ए लेस दॅन एच. कोणाकडून कुणाकडे जायचंय? एच कडून ए कडे. गेट कोणाकडून ओपन आहे? एच कडून. ए कडून गेट काय? क्लोज आहे. आपल्याला एच कडून ए कडे जायचंय. जाता येतंय का बघा बरं? एच कडून ए कडे.
एच कडून एफ कडे, एफ कडून आर कडे, आर कडून जी कडे, जी कडून ए कडे जाता येतंय. आणि ते काय आहे साईन? बिना चप्पलचं आहे. जेव्हा बिना चप्पलचं असेल तेव्हा काय एकतरी बिना चप्पलचं, इथं बघा बिना चप्पलचं आहे एकतरी. म्हणजे हा निष्कर्ष काय आपला? योग्य आहे. काय तो निष्कर्ष? योग्य आहे. इथे काय सांगणार? फक्त 2 काय? योग्य आहे. पर्याय क्रमांक 2. दुसरा निष्कर्ष काय आपला? योग्य आहे. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? एफ लेस दॅन इज इक्वल टू पी. कोणाकडून कुणाकडे जायचंय? पी कडून एफ कडे का एफ कडून पी कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? पी कडून. पी कडून एफ कडे जायचंय. जाता येते का बघा बरं? पी कडून एफ कडे, पी कडून ए कडे, ए कडून बी कडे. पण बी कडून जाण्यासाठी गेट काय? बंद आहे. म्हणजे हा निष्कर्ष काय झाला आपला? अयोग्य झाला. जर गेट बंद असेल तर आपण पुढे जाऊ शकतो का? नाही. तसंच मग काय? पी पासून ए पर्यंत आलो, ए पासून बी पर्यंत आलो, पण पी पासून पुढे जाण्यासाठी गेट काय आहे? बंद आहे. गेट जर बंद असेल तर तो निष्कर्ष काय येणार आहे आपला? अयोग्य येणार आहे. नंतर दुसरं आहे ए लेस दॅन डी. कोणाकडून कुणाकडे जायचंय? डी कडून ए कडे का ए कडून डी कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? डी कडून. आपल्याला डी कडून ए कडे जायचंय. जाता येतंय का बघा? डी कडून एफ कडे. एफ कडून गेट काय आहे? बंद आहे. म्हणजे दुसराही निष्कर्ष काय आपला? अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष? अयोग्य आहे. हे दोन्हीही निष्कर्ष काय आलेत? अयोग्य आलेले आहेत. मग इथे काय सांगणार? सर्व काय आहेत? अयोग्य आहेत. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? काय निष्कर्षमध्ये सांगितलेलं? टी ग्रेटर दॅन के. काय सांगितलंय? टी ग्रेटर दॅन के. कोणाकडून कुणाकडे जायचंय? टी कडून के कडे. गेट कोणाकडून ओपन दिसतोय? टी कडून. के कडून गेट काय? क्लोज आहे. आपल्याला टी कडून के कडे जायचंय. जाता येते का बघा? टी कुठे? इकडे आहे. के कुठे? इकडे आहे. टी कडून एन कडे, एन कडून एम कडे, पण एम कडून गेट जाण्यासाठी काय? गेट बंद आहे. पहिला निष्कर्ष काय आपला? अयोग्य आहे. नंतर दुसरं बघा, एन लेस दॅन झेड. कोणाकडून कुणाकडे जायचंय? झेड कडून एन कडे. गेट कोणाकडून ओपन दिसतोय? झेड कडून. एन कडून गेट काय? क्लोज आहे. आणि ते काय? बिना चप्पलचं आहे. बघा झेड कडून एन कडे. झेड कडून एन कडे जाताना पहिल्या त्याच्यात गेट काय? बंद आहे. जाऊ शकतो का आपण? नाही. म्हणजे दुसराही निष्कर्ष काय इथे? अयोग्य आहे. काय इथे? फक्त दोन्हीही काय येणार आहे? अयोग्य येणार. सर्व काय येणार इथे? अयोग्य येणार आहे. कधी-कधी असं पण असू शकतं पर्यायामध्ये 1 किंवा 2 अयोग्य आहे. असं असेल किंवा काय सर्व काय अयोग्य असेल असाही पर्याय असू शकतो मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? निष्कर्षामध्ये सांगितलं के लेस दॅन एक्स. कोणाकडून कुणाकडे जायचंय? एक्स कडून के कडे का के कडून एक्स कडे? कोणाकडून गेट ओपन दिसतोय? एक्स कडून. के कडून गेट काय? क्लोज आहे. मग आपल्याला एक्स कडून के कडे जायचंय. जाता येते का? बघा मित्रांनो हा टाइप वेगळा आहे. इथे काय आहे मित्रांनो? 2 रूम आहेत. इथे काय आहे? 2 रूम. इकडचा रूम वेगळा आहे आणि इकडचा रूम वेगळा आहे. मग ह्याच्या वेळेस कशी ट्रिक? जेव्हा इथे मध्ये डॉट असतील तर तेव्हा काय समजायचं मित्रांनो? 2 रूम समजायचे. इकडचा रूम वेगळा, इकडचा रूम वेगळा आणि कोणाकडून कुणाकडे जायचंय? एक्स कडून के कडे. एक्स कुठे? या रूम मध्ये आहे आणि के कुठे? या रूम मध्ये आहे. मग कसं जाणार बघा मित्रांनो? इकडे तर आपल्याला जायला जागा आहे का? हा रूम काय आहे? बंद आहे. इकडे काय गेट ओपन दिसतोय. आपण एक्स कडून यम कडे यायचं. काय? एक्स कडून यम कडे यायचं. इकडे बघायचं. इकडे कुठे यम दिसतोय का? नाही. म्हणजे इकडे जर यम राहिला असता कुठे? मग आपण या यम वरून कुठे इकडे उडी मारली असती. पण इकडे यम आहे का? नाही. म्हणून तो निष्कर्ष काय येणार आहे? पहिला अयोग्य येणार आहे. एक्स कडून के कडे जाता येत नाही आहे. नंतर दुसरं बघा डब्ल्यू ग्रेटर दॅन यम. काय? गेट कुणाकडून ओपन आहे? डब्ल्यू कडून. यम कडून गेट काय? क्लोज आहे. आपल्याला डब्ल्यू कडून यम कडे जायचंय. जाता येते का बघा? डब्ल्यू कुठे? इथे आहे. यम कुठे आहे? इकडे आहे. बघा इथं काय? गेट बंद आहे. म्हणजे हा रूम वेगळा आहे, हा रूम वेगळा आहे. मग इकडे काय आहे? भिंत आहे. इकडे काय आहे? भिंत. आपण इकडे डायरेक्ट जाऊ शकत नाही. म्हणजे इकडे कोणताच साईन आहे. आणि डब्ल्यू कडून इकडे जाण्यासाठी गेट काय? बंद आहे. पुढे जाऊ शकतो का आपण? नाही.
म्हणजे दुसराही निष्कर्ष काय इथे अयोग्य आहे. काय मित्रांनो दुसराही निष्कर्ष इथे अयोग्य आहे. दोन्हीही निष्कर्ष काय इथे अयोग्य आहे. सर्व काय आहे अयोग्य आहे. पर्याय क्रमांक 3. नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन झेड लेस दॅन वाय. कोणाकडून कुणाकडे जायचंय? वाय कडून झेड कडे. गेट कोणाकडून ओपन दिसतोय? वाय कडून. झेड कडून गेट काय क्लोज आहे. बघा इथे पण 2 रूम आहेत. इकडचा रूम वेगळा आहे, इकडचा रूम वेगळा आहे. मग काय आहे? वाय कडून झेड. वाय कुठे? इथे आहे. झेड कुठे? इथे आहे. बघा मित्रांनो, गेट कोणाकडून ओपन दिसतोय? इकडनं. इकडनं गेट क्लोज आहे. आपण काय वाय कडून ए कडे यायचं. काय वाय कडून गाडी पुढे ढकलायची. काय गाडी हळूहळू काय पुढे न्यायची. वाय कडून ए कडे. इथे ए दिसतोय का? दिसतोय. आपण ह्या ए वरून डायरेक्ट ह्या ए वर उडी मारायची. इकडे जर सेम लेटर असेल तर मग आपण काय या ए वरून या ए वर उडी मारली. ए कडून डी कडे जाता येतंय. डी कडून यू कडे, यू कडून झेड कडे जाता येतंय. गेट काय ओपन आहे ते काय बिना चप्पलचं आहे. मग एक तरी बिना चप्पलचं दिसतं इथे काय एक तरी बिना चप्पलचं आहे. म्हणजे हा निष्कर्ष काय मित्रांनो आपला पहिला योग्य आहे. समजलं? जायचं पुढे. दुसरा निष्कर्ष बघा काय आहे? यस लेस दॅन क्यू. कोणाकडून गेट ओपन दिसतोय? यस कडून. क्यू कडून गेट काय क्लोज आहे. आपल्याला यस कडून क्यू कडे जायचंय. काय यस कडून क्यू कडे. बघा यस कुठे? इथे. क्यू कुठे? इथे. बघा क्यू कडून ए कडे. गेट कुठून ओपन दिसतोय? इकडनं. क्यू कडून ए कडे आलो. पुढे इकडे काय ए दिसतोय. आपण या ए वरून डायरेक्ट या ए वर उडी मारली. पण ए कडे आपल्याला यस कुठे? इथे आहे. मग ए कडून इकडनं जाण्यासाठी आपल्याला गेट काय बंद आहे. जर इकडनं असं जर साईन राहिलं असतं मग आपण काय पुढे चाललो असतो. पण इथे गेट कसं साईन आहे असं आहे. आपण पुढे जाऊ शकतो का? नाही. म्हणजे तो निष्कर्ष काय आलेला आहे आपला अयोग्य आलेला आहे. काय दुसरा निष्कर्ष आपला अयोग्य आहे. कोणता निष्कर्ष योग्य आहे ते फक्त पहिला काय योग्य आहे. पर्याय क्रमांक 1 मित्रांनो. समजलं? जायचं पुढे. बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? के ग्रेटर दॅन इज इक्वल टू यम. हा पण त्याच टाईपचा क्वेश्चन आहे. इथे पण काय 2 रूम आहेत. इकडचा रूम वेगळा आहे, इकडचा रूम वेगळा आहे. आणि कोणाकडून कुणाकडे जायचंय? के कडून यम कडे. के कुठे आहे? इथे. यम कुठे आहे? इकडे. बघा आता के च्या पुढे कुठलं साईन आहे का नाही? जिथं क्वेश्चन के पर्यंतच आहे आणि के च्या इकडे काय गेट बंद आहे. के कडून आपण जाऊ शकतो का कुठे? इकडे पण नाही जाऊ शकत, इकडे पण नाही जाऊ शकत. म्हणजे तिथेच काय आपल्याला समजून जातं की पहिला निष्कर्ष काय आपला अयोग्य आहे. नंतर दुसरं बघा काय सांगितलंय? पी ग्रेटर दॅन यम. पी कडून यम कडे जायचं. पी कुठे आहे? इथे. यम कुठे आहे? इथे. बघा पी कडून इकडे जाऊ शकतो का आपण? इकडे गेट काय बंद आहे. इकडे येऊ शकतो. इकडे गेट काय ओपन आहे. आपण पी कडून डब्ल्यू कडे आलो. काय? पी कडून डब्ल्यू कडे आलो. तर इकडे डब्ल्यू दिसतोय का आपल्याला उडी मारायला? इकडे नाही. दिसतोय का मित्रांनो इकडे डब्ल्यू? नाही. आपण उडी मारू शकतो का डब्ल्यू कडून डब्ल्यू कडे? नाही. म्हणजे दुसराही निष्कर्ष काय इथे अयोग्य आहे. काय दुसरा निष्कर्ष पण अयोग्य आहे. इथे काय सांगणार? सर्व अयोग्य आहे. काय इथे सर्व अयोग्य आहे. समजलं? जायचं पुढे. बघा हा एक क्वेश्चन आणि पुढचा एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्कला दिलेला मित्रांनो. याचं आन्सर तुम्ही मला काय कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुम्हाला हा टॉपिक समजला की नाही समजला मला लगेच कळेल. तुम्ही जर याचं आन्सर काय कमेंटमध्ये दिलं तर. हा एक क्वेश्चन नोट डाउन करून घ्या. मी थांबते 1 मिनिटं. झालं आणि नंतर काय पुढचा एक क्वेश्चन आहे. हे 2 क्वेश्चन तुम्हाला काय मी होमवर्कला दिलेले आहेत मित्रांनो. समजलं? कसा वाटला आजचा टॉपिक? कसं वाटलं आजचं सेशन? तुम्ही नक्की सांगा मित्रांनो. भेटूया उद्या दुपारी. बाय बाय. टेक केअर. थँक यू.